नमस्कार रसिक मित्रांनो, बदल आपल्या पिढीने जास्तीत जास्त बदल अनुभवले आणि स्वीकारले. बदल हा होतच असतो, ती काळाची गरज असते. ह्या बदलावरती माझा मित्र अशोक कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर कविता केली. कवितेचं नाव आहे सारे काही बदलून जाईल. जग एवढं झपाट्यानं पुढे पुढे जात आहे, नवे नवे तंत्रज्ञान जगापुढे येत आहे. बदलांशी जो जुळवून घेईल तोच येथे टिकून राहील. बदल स्वीकारणार नाही त्याचे सारे काही बदलून जाईल. जग एवढं झपाट्यानं पुढे पुढे जात आहे, नवे नवे तंत्रज्ञान जगापुढे येत आहे. बदलांशी जो जुळवून घेईल तोच येथे टिकून राहील. बदल स्वीकारणार नाही त्याचे सारे काही बदलून जाईल. वॉकमन, कॅसेट, टेप रेकॉर्डरचा जमाना तुम्हाला आठवतोय का? काळा बोजट डायल फोन, STD बूथ आठवतोय का? मोबाईलच्या क्रांतीमध्ये सारे वाहून गेले. मोबाईलच्या क्रांतीमध्ये सारे वाहून गेले. मुठी एवढ्या मोबाईलमध्ये जग सारे दाटून आले. बघता बघता आजचा हा क्षण सुद्धा बदलून जाईल. बघता बघता आजचा हा क्षण सुद्धा बदलून जाईल. सारे काही बदलून जाईल. बँकेमधले लेजर रजिस्टर, ऑफिसमधल्या पिवळ्या फायली, संगीतातली संथ सुरावट, रंगीत रात्रीच्या संगीत मैफिली, झुकू झुकू आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. सारे काही आठवणीत राहील. सारे काही बदलून जाईल. नाती-गोती, मित्र परिवार, प्रेमनिष्ठा, भावना, सारे काही बदलून जाईल. मित्र अशोक, सारे काही बदलून जाईल नाही, बरंचसं बदलून गेलंय. तरी सुद्धा तुझ्या म्हणण्याप्रमाणे नाती-गोती, मित्र परिवार, सारे काही बदलून जाईल. प्रेमनिष्ठा, भावना, सारे काही बदलून जाईल. शेवटच्या 4 ओळी खूप महत्वाच्या आहेत. सारे जरी बदलले तरी जन्म मृत्यूचे चिरंतन सत्य. सारे जरी बदलले तरी जन्म मृत्यूचे चिरंतन सत्य जगाच्या अंतापर्यंत टिकून राहील. जगाच्या अंतापर्यंत टिकून राहील. कविता सारे काही बदलून जाईल. कवी अशोक कुलकर्णी. सादरीकरण शिरीष सुकटणकर.